महाविकास आघाडीकडून शरद आबा तायडे यांचा फॉर्म आज भरलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की महाविकास आघाडी म्हणून या जळगाव जिल्ह्यामध्ये आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत आणि जे आमच्याला मानणारे आहेत ते सुद्धा आमच्यासोबत आहेत. त्यामुळे आमचा उमेदवार हा विजयी होईल असा आम्हाला विश्वास आहे. आता म्हटले होते त्यांच्याकडे सत्ता, पैसा, अडका, शासकीय दबाव सर्व काय आहे, परंतु या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही त्यांना खंबीरपणे लढत देतो आहे. हे तर सर्व जनता आणि महाराष्ट्र पाहतो आहे. हमारे शरद आबा तायडे हे या महानगराचे प्रमुख आहेत आणि ते सर्व दृष्टीने ताकदवान आहेत. आता ते त्यांच्या पक्षाच्या हिशोबाने बोलतीलच. जरी 2 उमेदवारी अर्ज दाखल झाले असतील तरी एकाचा उमेदवार आम्ही त्या ठिकाणी मागे घेणार आहोत. आमचा महाविकास आघाडी म्हणून एकच उमेदवार शरद आबा तायडेच राहतील. काँग्रेसचाही आहे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचाही आहे, शिवसेनेचेही 2 आहेत. आता फॉर्म कोणीही भरू शकतं, परंतु शेवटच्या अंतिम दिवशी सर्व माघारी होते. नाही, काही संभ्रमात नाही, सर्व डिक्लेअर झालेलं आहे. सर्व पक्षांना, 3 पक्षांना समजलेलं आहे, वरून आदेशही आलेले आहेत आणि त्याप्रमाणे आज फॉर्म भरलेला आहे. नाही, बिनविरुद्ध होणारच नाही. जे माझ्यासारख्या सामान्य माणसाला जे तिकीट दिलेलं आहे त्यांचा मी भरपूर आभारी आहे आणि हे उमेदवारी आम्ही निश्चित जिंकणार आहोत. ठीक आहे, दाखवून आपण आता ते समजून जाईन ते कोणाचा सोपडा सापड राहणं. मग त्याचं बोलल्यावर असं होतं का काही? आता पाहू, आता जे इलेक्शन झाल्यावर समजेन काय होतंय. नाही, काही विषय नाही, त्यांनी काढवलं नाही. सत्ता भरताना आपण फॉर्म भरताना बघितलं असेल, 150 50 लोक मध्ये येत आहे. तुमच्या माध्यमातून मी व्हिडिओ बघितला, आम्हाला 5 लोकांना एंट्री दिली. फक्त सत्तेचे दुरुपयोग किती करताय आम्ही जास्त मता निर्णय बनायला काय लागतंय. आता आम्ही सामोरे येऊन पूर्ण ताकद निश्चित लढू, त्यांना दाखवू कशी जिंकायची. आता